नमस्कार मित्रांनो, विनायक चव्हाण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या कोकण भूमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण एक 4 वर्षापूर्वी जवळजवळ व्हिडिओ शूट केला होता आपल्या कोकणातील घराचा। तर आता त्यानंतर खूप सारे डेव्हलपमेंट आपल्या घरामध्ये झालेले आहेत। तर आज म्हटलं बसल्या बसल्या तुम्हाला आमचं कोकणातील घर जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवूया। कारण भरपूर लोक बोलत असतात की तुझं गाव कोणतं, तुझं घर कुठे आहे, अशा भरपूर साऱ्या कमेंट इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती येत असतात। तर म्हटलं आज आपल्या घराचं आणि आपल्या घराचं दर्शन घडवून देऊया तुम्हाला एकदा। तर माझं नाव विनायक चव्हाण आहे। मी माझं गाव मुक्काम पोस्ट तामाणे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी। गावंदरवाडी ही माझी वाडी आहे आणि बोले दुकान शेजारी माझं घर आहे। तर हे माझ्या गावचा ॲड्रेस म्हणजे गावचा ॲड्रेस होता। तर आता आपण आपल्या घराची जी व्हिडिओ आहे म्हणजे घर दाखवूया, पुन्हा घराच्या बाजूला आजूबाजूला परिसर दाखवूया। तर चला आपल्या या आजच्या कोकणातील घराचा म्हणजे माझ्या कोकणातील घराच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जो रस्ता दिसतोय हा वरती आमच्या वाडीत जाण्यासाठी रस्ता आहे। त्या वाडीच्या रस्त्याजवळ आता मी उभा आहे आणि इकडे आजूबाजूला बघाल तर इकडे फणसाची झाडं आहेत, तिकडे नारळाची झाडं आहेत आणि हे बाहेरून दिसणार माझं कोकणातील घर आहे सध्या आता। आणि इकडे आजूबाजूला सुद्धा फणसाची वगैरे झाडं आहेत। आपण दाखवूया असे आता पहिला घरात एंट्री करूया। घरात एंट्री करण्याच्या आधी आजूबाजूचा परिसर पहिला दाखवून घेतो एकदा। इकडे मुख्य प्रवेशद्वारावर आलो आहे तर इकडे देखील आपलं आहे। इकडे नारळाची झाडं आहेत, इकडे हे बघा नारळाची झाडं आहेत, पुन्हा फणस वगैरे आहे, आतमध्ये आंबा वगैरे आहे। हा घराच्या समोरचा भाग आहे, इकडे घर आहे आणि ह्या घराच्या समोरचा परिसर आहे। इकडे बघाल तर असं केळी वगैरे आहे, इकडे फुलझाडं वगैरे लावलेली आहेत आंबा आहे आणि हा आमच्या घराचं लुक समोर हे म्हणजे मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो इथे आहे। आणि चाललो इकडे विहान बोलतोय, इकडे द्विज आमचा गॉगल करून तयार आहे फिरायला जाण्यासाठी। इकडे आबी बसलाय आणि इकडे मंथन बसलाय आणि हा आमचा खळा आहे। खळ्याचं नवीन बांधकाम झालं होतं, मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये नव्हतं हे, वाला पार्ट नव्हता असं वाटतंय मला। तर हे नवीन बांधकाम आहे खळ्याचं आत्ता। आणि इकडे आमचा मीटर आहे आणि इकडे बल्ब लावलेले आहेत हे। आणि इकडे आमचं तुळशी वृंदावन आहे, या साईडला हे तुळशी वृंदावन आहे। आणि हा घराच्या उजव्या साईडचा परिसर आहे। आता आपण घरात एंट्री करूया। हे आमचं मुख्य प्रवेशद्वार घराचं। आता मी कॅमेरा जो आहे ना तो मंथनकडे देतो, कारण का मला एक्सप्लेन करायला बरं पडेल म्हणून। आणि हा आमचा आहे खण पूर्ण या साईडला। इकडे कपाट आहे, इकडे द्विजने आणून भाईंच्या म्हणजे टिमकी ठेवलेली इकडे आणून। इकडे एक विंडो आहे आणि हा पूर्ण खण आहे। इकडे आमच्या वाडीचे जे सामान आहे सर्व ते इथे ठेवलेलं आहे आमच्या इथे, इकडे या साईडला। आणि इकडे आमचा गणेशोत्सव ज्यावेळेस असतो त्यावेळेस आमचा गणपती जो आहे तो इथे विराजमान होतो या ठिकाणी। आणि ह्या आमच्या ट्रॉफ्या आत्ता जिंकलेल्या यावेळेस। आणि हा द्विज आम्हाला दाखवते। आता घरं बघूया। घरासाठी मी आता काय करतो, मी मंथनकडे कॅमेरा देतो, कारण मंथन आपल्याला म्हणजे कॅमेरा पकडायला आणि मी एक्सप्लेन करू शकेन। हा बघाल तर हा पूर्ण खण आहे आणि ह्या 4 रूम आहेत। ही मोठ्या काकांची रूम आहे, ही आमची रूम आहे, ही बारक्या काकांची रूम आहे आणि ती आमच्या आजोबांची रूम आहे। तर आणि हा पूर्ण खण आहे। आता आपण घरांमध्ये जाऊया। तर आता आपण खण दाखवून झालेला आहे आपला। आता आपण देवघर दाखवूया तुम्हाला या माझ्या मागे। तर हे जे आहे हे आमचं देवघर आहे पूर्ण। आता देवघर आतमध्ये दाखवूया, इकडे आतमध्ये दाखवून येऊ। आता आपण जे आमचे रूम आहेत ते रूम तुम्हाला दाखवतो एकदा या। इकडे याल तर पहिला आमचा हा मोठ्या काकांचा रूम आहे आणि या आत मी दाखवतो। हा आमचा पूर्ण मोठ्या काकांचा रूम आहे या। हा त्यांचा किचन आहे। आणि ही त्यांच्या रूममध्ये म्हणजे त्यांच्या रूममधून आपण बाहेर आलो की बाहेरची पडवी आहे। पूर्वी इकडे आमचा या साईडला बघाल तर या साईडला पूर्वी वाडा होता, तो आता तिथे पण पडवी करून घेतलेली आहे पूर्ण। आता इकडे आहे या साईडला। आणि हे आमचं
वॉशरूम आणि टॉयलेट दोन्ही सुद्धा आहे इकडे या साईडला. इंडियन सुद्धा आहे आणि वेस्टर्न सुद्धा आहे. या आणि या आमच्या वहिनी, नवीन वहिनी आहेत आमच्या. इकडे या साईडला या साईडला पुन्हा पाचच्या बाजूला आलात तर इकडे सुद्धा नारळाची झाडं आहेत. पाठीमागे फणस वगैरे सर्व आहे. या साईडला आपण दाखवतो तुम्हाला. हा पूर्ण नारळ आहे. या साईडला बघाल तर यावेळेस फणसाचे एकदम भरपूर फणस लागले तिकडे आपल्याकडे. तर पूर्ण फणस अगदी खालून मुळापासून फणस धरलेले आहेत. तरी फणसाचा झाड आहे आणि इकडे आंबा आहे. पुन्हा इकडे बघाल तर पुन्हा इकडे फणस धरला आहे. आता आपण आमच्या रूममध्ये जाऊया. या आता मंथनकडनं कॅमेरा मी घेतला आहे. पुन्हा आपण खाण्यात आलो आहे रिटर्न. आणि आता आमचा रूम दाखवतो तुम्हाला. हा आमचा रूम आहे. या साईडला हा आमचा रूम आहे. हा आमचा हॉल बोलू शकता. म्हणजे हॉल म्हणजे वन रूम किचन टाईप आहे. इकडे किचन आहे आणि इकडे आम्ही छोटंसं वॉशरूम बनवून घेतलं आहे. आणि हा घराच्या मागच्या बाजूला जाणारा दरवाजा आहे. इकडे पण तुम्हाला एक्सप्लेन करतो थांबा थोडा. इकडे आपली गाडी उभी आहे आणि तिकडे आपली टाकीसुद्धा लावलेली आहे पाण्याची. आणि इकडे खोपी करून ठेवलेली लाकडं भरण्यासाठी. तर बारक्या काकांची रूम दाखवतो थांबा. आता आमची रूम दाखवलेली आहे. मोठ्या काकांची रूम दाखवली. आता लास्ट नंबर आमचे काका आहेत त्यांची रूम दाखवतो तुम्हाला. इकडे आला तर ही त्यांची रूम आहे. या साईडला सर्वांच्या सेम रूम्स. यासाठी टी व्ही वगैरे लावलेला आहे. कपाट आहे. आणि इकडे पण भाईंचं आमचं स्वतंत्र किचन आहे या साईडला पूर्ण. आणि इकडे त्यांनी सुद्धा छोटंसं वॉशरूम बनवून घेतलेलं आहे. तिथे नळ वगैरे लावला आहे. आणि इकडे स्टँड वगैरे आहे. ही पुन्हा घराच्या मागची बाजू. पुन्हा एकदा आता जिथे गणपती बसतो तिथे बाजूला आमच्या आजोबांची रूम आहे. आजोबा म्हणजे आजोबा आमचे लाले आजोबा आहेत त्यांची रूम आहे. इकडे आता माईंच्या रूममध्ये जातोय आपण. इकडे बघाल तर हा माईंचा रूम आहे. माई काय यावेळेस गावाला आलेल्या नाहीत त्यामुळे माईनं आम्ही खूप मिस केला आहे. इकडे माईंचा फ्रीज आहे, स्टँड आहे. इकडे माईंची घागर वगैरे लावलेली आहे. आणि हे किचन त्यांचं स्वतंत्र किचन. आणि हा त्यांचा बेडरूम त्यांनी बनवून घेतला आहे या साईडला. आणि इकडे सुद्धा माईने स्वतःचं वॉशरूम वगैरे बनवून घेतलेलं आहे. वॉशरूम आणि टॉयलेट. घरात जर बघाल तर प्रत्येकाला आपण स्वतंत्र किचन जे आहे ते आहे प्रत्येकाचं स्वतंत्र किचन. पण आम्ही जनरली जेव्हा आम्ही गावाला वगैरे येतो तर त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र बसूनच जेवण करतो. त्यामुळे किचनमध्ये वेगवेगळं कोण बनवत नाही. आपलं सगळ्यांचं एक कॉमन जेवण आपण सर्व ठिकाणी बनवून घेतो. तर हा आमचा पूर्ण झाला रूमचा पूर्ण तुम्हाला दर्शन धरून दिलेलं आहे. आता मागच्या साईडला जाऊया आपण. आता आपण घराच्या मागच्या बाजूला आलो आहोत. इकडे जर बघाल तर या साईडला हा मुख्य रस्ता आहे. म्हणजे पाचल आणि सौंदळ गावाला जोडणारा जो रस्ता आहे तो हा मुख्य रस्ता आहे. आणि या मुख्य रस्त्याच्या समोर आमचं घर आहे असं. आता आपण आलो आहे भाईंच्या आमच्या माऊलीच्या वाड्यात. तिकडे जातो आहे आपण. इकडे आलेलो आहे. इकडे आपली रील जी आपण शूट केली होती ती इथेच शूट केली होती या ठिकाणी. आणि ती खूप एकदम ट्रेंड झाली होती. आणि इकडे प्रियांका आलेली आहे. इकडे काकींचं किचन आहे. इकडे सुद्धा फ्रीज, हंडा, कळशी वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि आपण आता तिथे वाड्याच्या मागच्या बाजूला आलो. इकडे काकी आहेत. इकडे निमिष आहे. आणि इकडे सुद्धा इथे गरम पाणी करण्यासाठी हे ठेवलेलं आहे, हंडा वगैरे ठेवलेला आहे. आणि इकडे काकींची केळी आहेत. पुन्हा इकडे चिक्कू आहे. आणि तिकडे पाठीमागे बोलतं आवाची पानंसुद्धा आहेत. त्याला जाऊन दाखवतो थांबा. इकडे काकीने काय ना काय नवीन बनवून ठेवलेलं आहे. आणि या साईडला इकडे आळवाची पानं वगैरे लावून ठेवलेली आहेत सर्व. आणि त्या साईडला बघाल तर तिकडे भाईंचं सलून आहे. आणि इकडे सुद्धा काकीने काय ना काय छोटं मोठं असे वेली वगैरे लावून ठेवतात भाजीच्या वगैरे. इकडे भाजीच्या वेली वगैरे आहेत. आणि इकडे आमच्या भाईंचं सलून आहे. त्या भाईंच्या सलूनमध्ये मंदार बसला आहे. आणि इकडे सुद्धा काकींनी लाकडं भरून ठेवलेत. आणि इकडे आंब्याची साठं वगैरे आहेत बघा. ही काकीने आंब्याची साठं घालून ठेवलेत. आणि इकडे काय नाही काय हळकुंड वगैरे काकी लावत असतात त्या हळद वगैरे. इकडे सलून आहे. आपला छोटासा बेडा सलूनमध्ये जाण्यासाठी. आणि सलूनमध्ये आता मंदार बसला आहे. हे भाईंचं आमच्या गावचं सलून. आणि हा बघाल तो मगाशी बोललो ना हा मुख्य रस्ता आहे तो जाण्यासाठी. आणि इथूनच आपण एंट्री वगैरे करतो जनरली जेव्हा येतो तेव्हा. हे बघा इथून गाड्या येतात वगैरे. आणि इथून आपण एंट्री करतो अशी.
आणि ह्या साईडला आपलं घर आहे. तर ही होती आपली छोटीशी होम टूर. इकडे फणस वगैरे ठेवायला बघा, फणस वगैरे काढून ठेवलेले आहेत. फणसाची झाडं यावेळेस खूप आहे, आंबा पण भरपूर गावाला धरला आहे एकदम. आणि हा आजूबाजूला दिसणारा परिसर आहे बघा, इकडे सागवान वगैरे आहेत आणि हा परिसर आहे आजूबाजूचा. म्हणजे जेव्हा आपण गाडी घेऊन जेव्हा एंट्री करतो तेव्हा गाडी घेऊन बाजूला जी एंट्री करतो तिथं हा परिसर आहे सर्व. आता आपलं पूर्ण घर फिरून झालेलं आहे, पुन्हा आपण रिटर्न खळ्यात आलो आहे आता. आणि इकडे आमचा मंदारला असतोय व्हिडिओमध्ये यायला. आमच्या बाकीचे घरातले सगळे आले तिकडे बाहेर. इकडे काकी आहेत, काकी म्हणजे आमच्या भाईंच्या बायको, म्हणजे 2 नंबर काका आहेत आमचे, त्यांच्या मिसेस आमच्या काकी. काकी हाय करा. हे आमच्या नवीन वहिनी, पप्पाची आमच्या बायको. वहिनी हाय करा. हे आमच्या निमिषा वहिनी, ही प्रशांतची बायको. इकडे आमची रुई, मेघाची मुलगी. इकडे आमची पप्पाची मुलगी परी, आमच्या मंगोजाईचा मुलगा अबी. इकडे पप्पाचा मंथन. आणि इकडे द्विज आणि पिया. आणि मी मागे व्हिडिओच्या मागे उभे आहेत. अशी आमची सगळ्यांची ओळख परेड आहे. भाई आहेत, भाई आमच्या पाचलला गेलेत आणि पप्पाचा सुद्धा आमच्या पाचलला गेला आहे. सो आम्ही एवढे घरात आता सध्या आहोत. तर असा होता आमच्या आजचा घराचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडून सांगतो येवा कोकण.